नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? छान मजेत. आणि हे बघा काय सुरू आहे, कारण गॅस पण संपलेला आणि आता मिळत नाही. झटपट आणला हा चुला, शेगडी इलेक्ट्रिक आणि याच्यावर केलं काम सुरू. तर आता सगळ्यांकडे समस्या चालू आहेत. आणि सकाळी सकाळी साहेबांना घ्यायचं होतं सूप, तेही शेवग्याच्या पानांचं. म्हटलं चला मी करून देते. 2-3 लसण पाकळ्या टाकल्या, 1 मिरची टाकली आणि शेवग्याचे ताजे पानं तोडून आणलेले होते ते टाकले. थोडी हळद जिरं टाकलं आणि आता परतून घेते भाजी. छानपैकी परतून घेते आता त्याला. आणि यामध्ये आता टाकते 1 ग्लास पाणी. आपल्याला किती करायचं हे त्या हिशोबाने टाकायचं. तर मी 1 ग्लास पाणी टाकलं आणि छान भाजी शिजू द्यायची पाण्यामध्ये. त्याचा पूर्ण अर्क उतरू द्यायचा, एक जीव मस्त होऊ द्यायची. तेव्हा त्यातला अर्क पाण्यामध्ये उतरेल आणि त्याचं छान असं सूप तयार होईल. तर बघा, आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. खूप पौष्टिक असतं असं शेवग्याच्या पानाचं सूप प्यायला. झालंय आता शिजून तयार. आणि आता हे आपण एका बाउलमध्ये ओतून घेऊ. छान त्याचा अर्क उतरलेला आहे भाजीचा. आणि थोडंसं थंड झालं की प्यायला देऊ ते. बघा किती छान दिसतंय. आणि थोडं आपण काळी मिरची पण याच्यात टाकू शकतो, त्याने अजून चव वाढते. एकदम मस्त झालं. तर आता सूप तर तयार झालं. आणि आता जी ही उरलेली भाजी आहे ना, या भाजीत तुम्ही तशी खाऊ शकता तोंडी लावणीला, किंवा यामध्ये थोडंसं पीठ वगैरे टाकून आणि छान पराठा करून खाऊ शकता, जेणेकरून ही भाजी वाया जाणार नाही. तर अशा प्रकारे आपलं भाजीचं सूप तयार झालेलं आहे. तर कसं वाटलं? आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.